तर त्यांना एका महिन्यामध्ये 50% दृष्टी आली, म्हणजे गेलेली दृष्टी परत आली समजा म्हणायचं. बाबा असंच ना करत ना. हा खरे हा हे खरं. 1 महिन्यापासून 50% आराम पडलेला आहे, म्हणजे 50% दृष्टी त्यांना आलेली. एक होता समजा तुम्हाला. मला त्रास 2-4 वर्षापासून होता, पण 2 वर्षापासून मला काहीच कथाही दिसेना. म्हणजे काय झाली तर झोपलो मी, हा आणि झोपलो मग असा पाऊस आला म्हणून घरात झोपायला गेलो. तर ते ह्या डोळे हे काय डोळे ह्या डोळ्याला चटकन चोळल्यामध्येच गेले. तेव्हापासून लगेच डोळे गेले. तर मला अच्छा. काहीच दिसेना. सांग. बरं बरं बरं. 2 वर्ष झाले मला काही दिसेना मला. आणि आता तुमचं औषध किती टाकलं कधी ह्या बाई चढ जाऊ जाऊ चट तकाट दिसतं असं, पण असं उमटून दिसेना. अच्छा अच्छा. हा पण पहिलं तुम्हाला काही दिसत नव्हतं ना अजिबात. हा पहिलं काही दिसत नव्हतं. एकटा काही दिसत नव्हतं ना. हां हां तुम्ही नेमकं औषध किती दिवस वापरलं तुम्ही? हे तुमचं हो. आता काल पण संपवलं ती नाही नाही, समजा किती महिने वापरलं तुम्ही? 15 दी. 15 दिवस वापरलं ना. त्याच्यात तुम्हाला समजा किती टक्के असा फरक पडला हो नेमकं? रुपात 4 आले. हा रुपात 4 आले फरक पडला. आता समजा तुम्हाला पहिल्यांदा समजा काहीच दिसत नव्हतं, काहीच नव्हतं दिसत मला. आता तुम्हाला दिसायला लागलं ना चांगलं हा, थोडंसं. दिसायला लागलं. खोटं नाही बोलत. 50% तर फरक पडला ना तुम्हाला. 50% नाही, मला रुपया फरक पडला. पण आता त्यांना समजा 50% फरक आहे ना. हा आता मस्त तिथून हितरोक येते, नाही तर लगे असं लगेच उभा नव्हतं राहता येत, हाताला धरून राहावा लागत होतं मग. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या आजींचे समजा हे मालक आहेत, यांना 2-4 वर्षापूर्वी त्यांची दृष्टी गेली होती, तर त्यांना समजा काही दिसत नव्हतं. पण त्यांनी फक्त समजा आपलं हे केवळ चांद्र पाटलांचं औषध 1 महिन्याच वापरलं, तर त्यांना 50% दृष्टी आलेली. तुम्ही हे समोर पाहू शकता. ह्या गावाचं नाव काय म्हटलं आजी? बुरी बोरी, तालुका आंबडे, जिल्हा जालना. मित्रांनो, आपण आता जे बाबा पाहिलेत त्यांचा हा मुलगा आहे, तर त्यांच्या मुलाला आपण विचारू की त्यांनी त्यांच्या वडिलासाठी कुठपर्यंत समजा प्रयत्न केले, कुठं ते फिरले. सर्वप्रथम मी माझे नाव सांगतो. गणपत हरिभाऊ पीरनाईक, हां राहणार बोरी, तालुका आंबड, जिल्हा जालना. हां. माझ्या वडिलाला कमीत कमी 4 वर्षापासून कतही दिसत नव्हतं. बरं, डॉक्टरांनी त्यांना काय सांगितलं नेमकं? कोणता त्रास होता नेमकं? काचबिंदू होता का काय होता नेमकं? मोतीबिंदू आहे म्हणे, आणि याचं कुठेही न्या म्हणे तुम्ही ऑपरेशन होणार नाही, किती पैसे लावले तर काहीच फरक पडणार नाही. थांबा, तुम्ही काय माझं बोललो का? मी सरकारी दवाखान्याला MD, हां पुन्हा गणलयात हां भरपूर ठिकाणी प्रयत्न केले. हां. शेवटी कतरून पिच्छा सोडून द्यालता. डॉक्टर काय म्हणले नेमके की आता त्यांना कुठं दाखवू नका? काहीच उपयोग होणार नाही म्हणे. अच्छा अच्छा. हम्म. त्यांना आता तुम्ही खर्च किती केला आता पण दवाखान्यामध्ये? आतापर्यंत कमीत कमी 50,000 रुपये सहज लागले असतील. अच्छा अच्छा. वर लागले. डॉक्टर म्हणे काही उपयोग होणार नाही, हां. त्याच्यामुळे आम्ही त्याची आशा सोडून दिली होती. पण त्यांना तर दिसायला लागलं मस्त आता औषध वापरल्यापासून. 1 महिन्यापासून 50% आराम पडलेला आहे, म्हणजे 50% दृष्टी त्यांना आलेली. 1% दिसत होतं ना त्यांना काहीच अजिबात? नाही. आता मस्त दिसायला सांगा. हो, किती खर्च केला तुम्ही आता नेमका? फक्त 500 रुपये. 500 मध्ये समजा वडिलांना तुमच्या दृष्टी आली ना. बरं, तुम्ही आता लोकांना काय सांगता समजा हे औषध समजा वापरायचं? लोकांनी 100% याच्या विश्वास ठेवून औषध वापरावे. हां 100% विश्वास ठेवा हां. आणि याचा वापर करावा. वापरायला पाहिजे लोक. हो.